जगभरात दर तिसऱ्या दिवशी गांधींवरील उपलब्ध साहित्य आणि वेळेची मर्यादा यांचं व्यस्त प्रमाण लक्षात घेता काही प्रातिनिधिक लेख संपादित करून आम्ही वाचणार आहोत। वरचेवर नवे लेख आणि नव्या वाचकांचा सहभाग करून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। हा कार्यक्रम अपूर्ण असेल। प्रत्येकाला उमगलेले गांधी वेगळे असण्याची शक्यता आहे। गांधी वॉज कम्प्लिटली इनकम्प्लीट। गांधींना स्वीकारता किंवा नाकारता येतं, पण त्यांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला अवेरता किंवा टाळता येत नाही। अलीकडच्या ढवळून निघालेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय, सांस्कृतिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गांधी पुन्हा पुन्हा समजून घेण्याला पर्याय नाही। मात्र त्यांची मूल्य आज आणि पुढच्या काळात कशी अंगीकारावी हे आपल्याला जबाबदारीने शोधावं लागेल। आम्हाला आजवर हे आणि असे गांधी दिसले। आपल्यातील प्रत्येकाने आपापला गांधी शोधूया। आजवर मराठीत गांधींवर अनेक एकांकिका नाटकं लिहिली गेली। त्यातली महत्वाची अजित दळवी लिखित गांधी विरुद्ध गांधी, प्रेमानंद गज्वी लिखित गांधी आंबेडकर, शफात खान लिखित शोभायात्रा। अर्थात शोभायात्रा हे नाटक केवळ गांधींवर आधारित नसून सगळ्याच राष्ट्रनेत्यांची समाज म्हणून सोयीस्कररित्या वापरून आपण कशी शोभा केली आहे अशी या नाटकाची कथावस्तू आहे। ही नाटकं आपल्यापैकी अनेकांनी पाहिली, वाचली असण्याची शक्यता आहे, पण वाचले जाणारे बहुसंख्य लेख वाचले नसण्याची शक्यता आहे। सादर करीत आहोत आविष्कार निर्मित, लोकसत्ता संपादक शिफारस प्राप्त उमगलेले गांधी। संकल्पना दीपक राजाध्यक्ष, संशोधन आणि संपादन उन्मेष अमृते, नेपथ्य आणि लोगो डिझाईन अमरीश चंदन, निर्मिती आणि सूत्रधार अरुण काकडे, विशेष सहाय्य आशुतोष शिर्के, दीपक करंजीकर, नितेश मालप, निलेश चव्हाण, यश चिखले, सुशांत कुंभार, उत्कर्ष चाळेकर, गौरव काणेकर, नितीन कायरकर, सीताराम कुंभार। विशेष आभार श्याम जोशी, ग्रंथसखा वाचनालय बदलापूर, लोकसत्ता परिवार, गिरीश कुबेर, सर्व लेखक, सर्व प्रकाशक, न्यू माहीम म्युनिसिपल स्कूल मुंबई, वसंत पै। विशेष सूचना, आपल्या आतल्या आवाजावर गांधींची नितांत श्रद्धा होती। प्रयोगाच्या दरम्यान आपणही मोबाईल फोन इत्यादी बाहेरचे सर्व आवाज बंद करून आपापल्या आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करावे ही विनंती। नरहर कुरुंदकर लिखित शिवरात्र या पुस्तकातील श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी या लेखातला शेवटचा परिच्छेद पुढील प्रमाणे। गांधी समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी एक मोठी चांगली गोष्ट गांधींच्या चरित्रात आहे। गांधीजी रवींद्रनाथ टागोरांच्या भेटीसाठी शांतिनिकेतनमध्ये गेले होते। रवींद्रनाथांच्या मनात स्वातंत्र्याविषयी आस्था असली तरी खादी ग्रामोद्योगाचे प्रेम त्यांना फारसे नव्हते। सकाळच्या वेळी गुरुदेव टागोर आणि गांधीजी फिरत होते। वेळ सूर्योदयाची होती। पूर्वेला लाल रंग पसरत होता। पाखरे आनंदाने किलबिलत होती। कवी म्हणाले, गांधीजी, या सौंदर्याला, या आनंदाला तुमच्या तत्वज्ञानात काही जागा आहे काय? राष्ट्रपित्याने उत्तर दिले, निश्चितच जागा आहे। सूर्योदयाचे रमणीय रंग पाहून पाखरांनी गाणी गावी यासाठीच तर माझं तत्वज्ञान आहे। मात्र तुम्ही सूर्योदयाच्या वेळी गाणारी पाखरं पाहता आणि मी सूर्योदयाच्या वेळी पाखरांना गाण्याची इच्छा व्हावी म्हणून सायंकाळी ती पोटभर जेवून झोपलेली असावी याचीही काळजी घेतो। आपले मार्गदर्शक गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरून सक्रिय राजकारणात पाऊल ठेवण्याआधी गांधींनी केलेल्या भारत भ्रमणाचे अनुभव प्रत्यक्ष गांधींच्याच शब्दात म्हणजेच आजचा पहिला लेख। भारत दर्शन, लेखक मोहनदास करमचंद गांधी आणि वाचतो आहे विक्रांत कोळपे। माझे पूज्य गुरु श्री गोखले यांनी मला जो सल्ला दिला होता की माझ्यासारख्या 25 वर्ष हिंदुस्थान बाहेर असलेल्या माणसाने येथील परिस्थितीचा काळजीपूर्वक अभ्यास केल्याखेरीज त्या संबंधी कसलेही मत प्रकट करू नये, त्या सल्ल्यानुसार मी माझे कान उघडे आणि तोंड बंद ठेवले। मी मनाशी पक्का निश्चय केला होता की 12 महिने आपण सर्व ठिकाणी फिरायचे, आपले कान उघडे ठेवून सर्व ऐकायचे, पण एकाही सभेत भाषण करायचे नाही आणि कोणत्याही विषयावर मत प्रकट करायचे नाही। मुंबईहून मला 3ऱ्या वर्गाने प्रवास करायचा असल्यामुळे सदरा, धोतर आणि डोक्याला एक आडदा आण्याची काश्मीरी टोपी हा माझा पोशाख होता। या पोशाखामुळे कोणीही मनुष्य सामान्य गरिबात जमा व्हायला हरकत नव्हती। या काळात मी उत्तरेकडे लाहोर पासून खाली दक्षिणेकडे त्रिंकोबार पर्यंत आणि कराची पासून कलकत्त्यापर्यंत मुद्दाम आगगाडीच्या 3ऱ्या वर्गाने प्रवास केला। 3ऱ्या वर्गाने प्रवास करण्याच्या इतर कारणात या वर्गाचे प्रवासी कोणत्या परिस्थितीत प्रवास करतात याचा अभ्यास करणे हा एक माझा हेतू असल्यामुळे अर्थातच मला जितके शक्य तितके बारकाईने मी निरीक्षण केले। या काळात मी बहुतेक प्रकारचे रेल्वे मार्ग घेतले।
मधून मधून मी निरनिराळ्या रेल्वेच्या व्यवस्थापकांशी त्यांच्या माझ्या नजरेत आलेल्या दोषांसंबंधी पत्रव्यवहार करीत असे. ही जगजाहीर गोष्ट आहे की तिसऱ्या वर्गाच्या उतारूंकडून मिळणाऱ्या पैशातूनच पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या उतारूंचे ऐश आराम वाढत्या प्रमाणात भागवले जातात. तेव्हा तिसऱ्या वर्गाच्या उतारूला निदान जीवनाच्या आवश्यक गरजा भागवण्याचा तरी अधिकार असायला पाहिजे. या प्रवासात तिसऱ्या वर्गाचे मला आलेले अनुभव इतके आहेत की ते जर मी लिहायला बसलो तर त्यांनी एक ग्रंथ भरून जाईल. या वर्गाच्या उतारूंचे हाल हे निस्संशय रेल्वे अधिकाऱ्यांच्या जुलमी वागणुकीमुळेच होतात. परंतु खुद्द उतारूंचा उद्दामपणा, त्यांच्या घाणेरड्या खोडी, आपमतलबीपणा आणि अडाणीपणा याकडेही काही थोडा दोष जात नाही. आणि कीव करण्यासारखी गोष्ट अशी की आपण वाईट रीतीने, गलिच्छपणाने किंवा आपमतलबीपणाने वागतो याची आपण जे शिक्षित लोक आहोत त्यांनी त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष हेच आहे. 1915 हे साल कुंभमेळ्याच्या जत्रेचं साल होतं. हा मेळा दर 12 वर्षांनी एकदा हरिद्वारला भरतो. या जत्रेला जाण्याची माझ्या मनात मुळीच उत्सुकता नव्हती. पण मला महात्मा मुन्शीरामजींना त्यांच्या गुरुकुलात जाऊन भेटायची उत्कंठा होती. गोखल्यांच्या सोसायटीनं कुंभमेळ्याकडे सेवा करण्याकरता एक मोठे स्वयंसेवक पथक पाठवले होते. आपल्याला मदत करण्याकरता तुमची फिनिक्स तुकडी पाठवा असे मला पाचारण करण्यात आले होते. आणि म्हणून मदनलाल गांधी माझ्यापूर्वीच तेथे जाऊन पोचले देखील होते. शांतिनिकेतन मधील माझ्या मुक्कामाने आम्हाला शिकवले होते की हिंदुस्थानात भंग्याचे काम हे आमचे खास काम होणार आहे. हरिद्वार येथील स्वयंसेवकांसाठी एका धर्मशाळेत तंबू ठोकण्यात आले होते आणि धुळ्याचे डॉक्टर देव यांनी संडास म्हणून वापरण्याकरिता काही चर खणले होते. या संडासाकडे लक्ष पुरवण्याकरिता त्यांना पगारी भंग्यांवर अवलंबून राहावे लागत होते. इथे फिनिक्स तुकडीसाठी काम होते. आम्ही मलावर माती टाकण्याचे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम पत्करले. अर्थात ही मागणी मीच केली होती, पण प्रत्यक्ष काम मात्र मदनलाल गांधींनाच पार पाडायचे होते. माझे बहुतेक काम तंबूत बसून दर्शन द्यावे आणि माझ्याकडे येणाऱ्या असंख्य यात्रेकरूंशी धार्मिक व इतर चर्चा करावी हे होते. या कामातून एका मिनिटाची फुरसत मला मिळत नव्हती. अशा रीतीने दक्षिण आफ्रिकेतील माझ्या अल्पशा सेवेचा किती खोल ठसा साऱ्या हिंदुस्थानवर पडलाय हे मला हरिद्वार येथे दिसून आले. माझ्या येथील भटकंतीत मला यात्रेकरूंच्या धार्मिकतेपेक्षा त्यांच्यातील बावळटपणा, दंभ आणि सुस्तपणा अधिक नजरेस आला. साधूंचे तर पेवच फुटले होते. ते फक्त भोग भोगायला जन्माला आले असावेत असे दिसत होते. कुंभाचा दिवस जवळ येऊन ठेपला. माझ्या दृष्टीने ती धन्य घडी होती. मी हरिद्वारला गेलो होतो तो यात्रेच्या भावनेने नव्हे. तीर्थक्षेत्रांना धर्मभावनेने जाण्याचे कधीच माझ्या मनात आले नाही. पण तेथे 17 लाख माणसे गोळा झाली होती म्हणतात की सर्वच्या सर्व काही दंभी किंवा निव्वळ तमासगीर असणे शक्य नव्हते. त्यातील असंख्य माणसे पुण्य मिळवण्याकरिता आणि आत्मशुद्धी करता तिथे गेली होती याविषयी मला शंका नव्हती. या प्रकारची श्रद्धा कितपत आत्म्याला उन्नत करीत असते हे सांगणे अशक्य नसले तरी कठीण आहे. काशी हे जे हिंदूंचे अत्यंत पवित्र असे क्षेत्र, तेथील रस्ते गलिच्छ होते. तोच गलिच्छपणा खुद्द गाभाऱ्यातही दिसून आला. तेथे फार आरडाओरडा होता. अशा स्थानी परिपूर्ण सुव्यवस्था, शांती, स्तब्धता, सौजन्य आणि नम्रपणा नांदला पाहिजे. पण या गोष्टींचा तिथे मला पूर्ण अभाव होता हे सांगायला खेद वाटतो. जे काशी विश्वनाथाविषयी तेच बहुत करून इतर सर्व क्षेत्रांना लागू आहे. जर आमची देवळेच प्रशस्तपणाचा आणि स्वच्छतेचा आदर्श घालून देणारी नसतील तर आमचे स्वराज्य कसे काय असेल? इंग्रज हिंदुस्थानातून स्वेच्छेने म्हणा, सक्तीने म्हणा निघून गेले की लगेच ही देवळे पावित्र्याची, स्वच्छतेची आणि शांतीची वसतिस्थाने थोडीच होणार होती. हिंदुस्थानच्या 18 विश्व दारिद्र्याचा मला इतका ढळढळीत अनुभव आहे की जेव्हा जेव्हा पैशाचा निरर्थक वापर केला जातो तेव्हा तेव्हा वाटते की इतकी गरिबांची नागवणूक झाली. जड जवाहिरांनी मडलेल्या राजराजवाड्यांना मी पाहतो तेव्हा माझ्या मनात त्यांची गरिबांशी तुलना होते. या राजे राजवाड्यांना असे म्हणावेसे वाटते की हे जड जवाहीर तुम्ही अंगावरून उतरवल्याखेरीज आणि ते हिंदुस्थानातील तुमच्या देशबांधवांकरिता विश्वस्त निधी म्हणून ठेवल्याखेरीज हिंदुस्थानला मुक्ती नाही. हिंदुस्थानच्या एखाद्या मोठ्या शहरात मोठा राजवाडा बांधला जात आहे असं जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा माझे अंतःकरण जळफळू लागते आणि मी म्हणतो, अरे हा सारा पैसा शेतकऱ्यांकडून आलाय ना. गरिबांच्या तळतळाटाने राष्ट्रे धुळीस मिळालेली आहेत. राजांची आणि श्रीमंतांची श्रीमंती नष्ट झालेली आहे.
प्रायश्चित्त म्हणून केला गेलेला न्याय निष्ठुर असतो. गरिबांच्या आशीर्वादांनी राज्ये भरभराटली आहेत. मी पुष्कळ ठिकाणी हिंडलो आणि मला असे दिसून आलं की जिथे बोलणे पुष्कळ तिथे काम फार थोडे होते. ह्या सवयीतून आपण मोकळे कसे होणार? हिंदी लोकांना बोलणे, दुसऱ्यांनी बोललेले ऐकणे आणि स्वतःचे गुणवर्णन करणे यात मजा वाटते. त्याऐवजी आपण आपली जीभ जरा आवरली तर आपल्याला पुष्कळ शिकता येण्याजोगे. बोलण्याने चिंतनात अडथळा होतो. या उलट जर काही काम केलं, मग ते कोणतेही असो, त्यातून जी ऊर्जा उद्भवेल त्यातून लोकांना काही तात्पर्य काढायला मिळेल. पुण्याच्या काही प्रोफेसरांशी अगदी आपुलकीने बोलण्याचा योग मला लाभला. त्यांनी ठामपणे मला सांगितले की प्रत्येक हिंदी तरुणाने आपले ज्ञान इंग्रजी भाषेच्या द्वारे प्राप्त करून घेतल्यामुळे त्याच्या आयुष्याची किमान मोलाची 6 वर्षे वाया जातात. या वर्षांच्या संख्येला आपल्या शाळा कॉलेजातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने गुणा म्हणजे राष्ट्राची किती हजारो वर्ष फुकट गेली हे कळून येईल. पण गेली 50 वर्षे आपल्याला जर आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळाले असते तर आपली स्थिती कशी झाली असती? आज हिंदुस्थान स्वतंत्र झाला असता आपली शिकलेली माणसं जी आपल्याच भूमीत परकीयांसारखी झाली आहेत ती तशी न होता राष्ट्राच्या हृदयाला जाऊन भिडणारी भाषा बोलू लागली असती. आणि या 50 वर्षात जो त्यांना लाभ झाला असता तो राष्ट्राचा मोठा वारसा झाला असता. आज आपल्या बायका सुद्धा आपल्या उत्कृष्ट विचारांच्या वाटेकरी होऊ शकत नाही. श्री गोखले यांच्या इच्छेनुसार मी 1 वर्ष देशभर हिंडलो. माझ्या प्रवासात मला आढळून आले की सारा देश देशभक्तीच्या उत्कट भावनेने स्पंदन पावतोय, पण क्षितिजावर भयाचा बाबुलबुवा त्याला भेडसावत आहे. धर्मगुरूंच्या दडपून टाकणाऱ्या सत्तेने राजकीय पुरुषार्थाच्या मार्गात अडथळा येत आहे आणि राजकीय हालचालींच्या मार्गात राजकीय सत्तेची धोंड येत आहे. आपण परिस्थितीचे गुलाम झालो आहोत, पण याचा दोष आपल्यावरच आहे. आपल्या घरात जी मते आपण बोलून दाखवतो ती जनात बोलणे आपल्याला अशक्य झाले आहे. लोकांच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यावर धर्मगुरूंनी घाला घातलाय. राजकारणात आपली मते प्रकट करण्याला आपण भीत आहोत. हिंदुस्थानात प्रत्येक जण भयग्रस्त अवस्थेत असलेला मला दिसला. इतका की बाप आणि मुलगा एकमेकांशी मोकळ्या मनाने बोलू शकत नव्हते. याचे कारण हे होते की सत्य बोलणे कठीण झाले होते. आपले शब्द दुसऱ्याला रुचणारे होतील की नाही असा प्रत्येकाच्या मनात नित्य संशय असायचा. जोवर अशा प्रकारची आमची परिस्थिती असेल तोवर आम्ही सत्य कधीच बोलू शकणार नाही. अशा प्रकारचे भय जोवर राहील तोवर आम्ही नेहमी मागासलेले, दैन्यावस्थेने पिछाडलेले राहू. अशा प्रकारच्या वातावरणातून बाहेर पडण्याकरिता लोक काही ना काही करायला उत्कंठित आहेत असे दिसले. लोक जेव्हा निर्भय होतील तेव्हाच भित्रेपणाच्या आरोपातून ते मुक्त होणार. माणसात भय उत्पन्न होते ती स्वतःच्या अंतःकरणातून, दुसरा कोणी ते आत घालीत नाही. देशातील पुढाऱ्यांशी माझा झगडा असल्यासारखे मला दिसते, कारण मी ज्या पुष्कळ गोष्टी ऐकल्या त्या आत्मप्रतिष्ठे संबंधीच्या माझ्या कल्पनांशी आणि माझ्या मातृभूमीच्या स्वाभिमानाशी विसंगत अशा मला दिसल्या. हे पुढारी स्वतःच्या शिरावर घेतलेली जनतेच्या विश्वासाची पवित्र जबाबदारी पार पाडीत नसावेत असे मला वाटते. अर्थात त्यासंबंधी मला खात्री नव्हती. मी अभ्यास करीत होतो आणि त्यांच्याकडून शहाणपणा घेण्याचा प्रयत्न करीत होतो म्हणा, पण तो शहाणपणा घेणं मला जमलं नाही. ते जे करीत किंवा सांगत होते ते कसे का असेना मला पटत नव्हते हे मात्र खरे. समाज